स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज शुक्रवार मातेचा दिवस आणि आपल्या कुलदेवतेचा दिवस. तर शुक्रवारी आपल्याला देवींना हळदी कुंकू आणि गजरे वाहायचे आहेत. आपल्या मातांना, आपल्या घरातल्या आई, बहीण, मोठी बहीण किंवा मोठे आपले कोण असतील स्त्रिया, त्यांचे चरण स्पर्श करा, त्यांना एक चांगलीची हग द्या. कारण जेव्हा तुम्ही आपल्या घरामधल्या लक्ष्मीची, एखाद्या मुलीची किंवा स्त्रीची तुम्ही सन्मान करता, त्यांना प्रेम करतात, त्यावेळेला तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून आम्ही सांगतो नेहमीच की शुक्रवारच्या दिवशी तुम्ही काहीतरी गिफ्ट तुम्ही देत जा. गजरे म्हणा किंवा छोट्या छोट्या वस्तू, किंवा आपल्या घरात लहान मुलगी आहे तर तिला काही छोट्या वस्तू गिफ्टमध्ये द्या, ज्याच्याने त्या खुश राहतील आणि तुमच्याकडे संपत्ती येण्याचे कारण तयार होतील. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला काही देतात गिफ्ट म्हणून, त्यावेळेला लक्ष्मी माता खुश होते आणि ती तुम्हाला देण्यासाठी प्रसन्न होते. तर अशा वेळेला तुम्ही लक्षात ठेवायचं, तर हा शुक्रवार नेहमीच लक्षात ठेवायचं आहे की आपण काहीतरी आपल्या घरातल्या स्त्रीला द्यायचं. जर घरामध्ये एखादी स्त्री नसेल तर तुम्ही कुठल्याही नातेवाईकाला किंवा तुमच्या ऑफिसच्या कलिगला, मैत्रिणीला, कोणालाही तुम्ही काही गिफ्ट द्या, छोटं का होईना पण द्या, त्याच्याने तुम्हाला खूप त्याचे ब्लेसिंग्स मिळतील. त्याचप्रमाणे शुक्रवार आहे, लाल रंगाचा वापर कमी करा. थोडा ऑरेंजिस किंवा मँगो कलर असा वापरा, हिरवा कलर वगैरे असा वापरला. कारण आता मंगळाचा काळ चालू आहे आणि गुरु अगदी राशी परिवर्तन करून अतिचारी झालेले आहे. राहू, त्याच्यात केतू ह्यांचा पण खूप हे चालले. 60 ते 70 दिवस इतकं आपला हा माहोल खराब असणार आहे. ॲक्सिडेंट, आग लागणं, अपघात होणं, तुफान येणं, पॉलिटिकल चेंजेस, या सगळ्यातून आपल्याला सुरक्षित, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे. वाहन जपून चालवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी रोज संध्याकाळी कापूर तुम्ही घरामध्ये फिरवा, नजर काढा. आणि आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये मीठ आणि फिटकरी ठेवा, घरामध्ये मीठ आणि फिटकरी ठेवा, त्याच्याने घरातली निगेटिव्हिटी बाहेर. भांडायला जायचं नाही, कुणाच्या गडबडीमध्ये आपला शब्द टाकायचा नाही. शांतता राहा, गोड बोला आणि डोक्यावर थंड बर्फ ठेवा. कारण हा काळ तोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःला पण जपायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला पण. अशा प्रकारे शुक्रवारी गूळ आणि चण्याचा देवीला नैवेद्य दाखवा, खीरपुरी दाखवा. तुम्हाला जर कुणाला गिफ्ट द्यायचं झालं तर तुम्ही काहीतरी वस्तू द्या, खूप छान राहील. किंवा देवळामध्ये पण देवीला, जर तुम्हाला कोणी नाही मिळालं ना, देवळामध्ये देवीला जाऊन लाल गुलाब चढवा. अजून काय पाहिजे, देवी अशी खुश. अशा प्रकारे तुम्ही शुक्रवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.